नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट 14व्या हप्त्याविषयी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 1500 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि आता 1 सप्टेंबर आहे. आजपासून हे वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे आजपासून पैसे पडणार आहेत, कधी हप्ता वितरण त्यांच्या खात्यात केलं जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. गौराईच्या सणानिमित्ताने गौरी पूजनच्या निमित्ताने महिलांना हे पैसे जमा होणार आहेत का? सर्वात महत्त्वाची अपडेट 14व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा, कारण खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपण संपूर्ण दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. चला तर जाणून घेऊयात. आज आहे 1 सप्टेंबर आणि 1 सप्टेंबर म्हणजे महिना संपलेला आहे ऑगस्टचा, आणि ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात नक्की कधी क्रेडिट होणार आहे? कारण ज्या महिलांना 12व्या हप्त्यापासून काही महिलांना पैसे पडलेले नाहीत त्यांना 12व्या हप्त्यापासून पैसे पडणार आहेत का? आणि जर पडणार असतील तर ते कधी पडणार आहेत? 12वा, 13वा, 14वा तीनही हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर काय करायचं आहे? त्यानंतर तुम्हाला संपूर्ण हप्ते पडतील आणि ज्या महिलांना 13वा आलेला आहे त्यांना 14व्या हप्त्याचं वाटप हे वितरण कधी केलं जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांच्या खात्यात कधी पैसे पडणार आहेत, ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता राहिलेला आहे तो महिलांना नक्की कधी भेटणार आहे, त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर्व तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटत असेल. या तारखेला येणार तारीख सांगत असतील, परंतु नक्की तुमच्या खात्यात हे पैसे कधी येणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यात हे 1500 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे आणि महिलांना महत्त्वाचे 5 गिफ्टसुद्धा वाटप होत आहेत. कोणते गिफ्ट आहेत आणि या गिफ्टच्या माध्यमातून महिलांना कोणता लाभ दिला जात आहे? महत्त्वाचे 5 गिफ्टसुद्धा आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आणि लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं गिफ्ट आणि 1500 रुपये हे महिलांच्या खात्यात लवकरच क्रेडिट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात हे नक्की पैसे कधी पडणार आहेत आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. महिलांना 14व्या हप्त्याची मोठी खुशखबर आपण देणार आहोत आणि तीच अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता गौरी पूजनच्या निमित्ताने आज पैसे वितरण होणार का, याविषयी महिलांच्या मनात जो संभ्रम निर्माण झालेला आहे. महिलांना अजूनही अपेक्षा होती की आज आणि काल 2 आणि उद्या या 3 दिवसात पैसे वितरण व्हायला पाहिजे होतं, कारण सणानिमित्त महिलांना पैसे वाटप अशी घोषणा करण्यात आलेली होती, परंतु ती अजून पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात आता पैसे नक्की आजपासून चालू होणार आहेत का? 1 तारखेच्या निमित्ताने आजपासून हे पैसे वितरण चालू होईल का, याविषयी सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आपण आता तुम्हाला देणार आहोत. आणि कोणत्या महिलांना काय केल्यानंतर पैसे वितरण होणार आहे, काय केल्यानंतर तुम्हाला राहिलेला 12वा हप्ता 13वा हप्तासुद्धा येणार आहे, आणि जर हे 2 हप्ते तुम्हाला सुरळीत आले असतील तर 14वा हप्ता येण्यासाठी काय आहे, किंवा डायरेक्ट हा तुमच्या खात्यात येणार का, याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊयात. कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 14वा हप्ता क्रेडिट होणार आहे? कारण ज्या बहिणींना 13वा हप्ता जमा झालेला आहे अशा बहिणींची तयार असल्याने या बहिणींना आता 13वा हप्ता ज्या बहिणींना मिळालेला होता त्या बहिणींना डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आता 14वा हप्ता वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि त्यामुळे 14वा हप्ता नक्की आता या बहिणींच्या खात्यात कधी पडणार आहे, कधी हे पैसे त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत, याविषयी सविस्तर डेटसुद्धा आपण पुढे सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे पडणार, याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेऊयात. महिलांच्या खात्यात 14व्या हप्त्याचं वाटप आता लवकरच केलं जाणार असल्याने महिलांसाठी महत्त्वाचं आहे की गौरी पूजन निमित्तानं महिलांना आनंदाची खुशखबर येणार का? तर महिलांच्या खात्यात आता 1500 रुपये जे आहेत ते वितरण होणार आहेत आणि ते 3 टप्प्यात होणार असल्याने
आता महिलांना कोणते त्या 3 टप्प्यामध्ये कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिला कोणत्या टप्प्यात असतील याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत. परंतु 1500 रुपयांचं जे वाटप आहे ते आता महिलांच्या खात्यात यायला चालू झालेलं आहे आणि या जिल्ह्यात आजपासून पैसे वितरण होणार आहे. कोणते ते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण हे केलं जाणार आहे, कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असणार आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चला, कमेंट केली का ते सुद्धा सांगा. कमेंट केली असेल तर तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कधी वितरण होणार आहे, त्याची डेट सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यामुळे कमेंट करून घ्या, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा. चला जाणून घेऊयात. महिलांना आता सणानिमित्त पैसे वाटप होणार आहे. 1 तारखेला आज गौरीपूजनचा कार्यक्रम चालू आहे आणि आता महिलांना उद्या जे आहे 2 तारखेला याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महिलांना सणानिमित्त हे 2 तारखेपासून पैसे वाटप चालू होणार आहे. त्यामुळे कोणत्या 2 तारखेला कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तुमचा जिल्हा कळवलाच असेल तर जाणून घेऊयात. सणानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, ती महत्त्वाची असणार आहे. कारण सणानिमित्त जे पैसे वाटप आहे ते कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज किती जिल्ह्यात वाटप होणार आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु हे 3 टप्पे असणार आहेत. कोणते 3 टप्पे असणार आहेत? कारण गेल्या वेळी आपण सुद्धा सांगितलेलं होतं की 3 टप्प्यात वितरण होणार आणि ज्या दिवशी सांगितलं, जी तारीख आपण सांगितलेली होती त्याच तारखेला हे वितरण लाडकी बहीण योजनेचं 13व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. त्यामुळे खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपण देत असतो. त्यामुळे हे 3 कोणते टप्पे असणार आहेत, कोणत्या 3 टप्प्यात हे वितरण होणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे. या 3 टप्प्यामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 14वा हप्ता सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि खात्रीशीर माहिती आपण देत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेटसुद्धा आलेली आहे. ज्या 4 अटीत महिला बसणार नाहीत त्यांना आता 14वा हप्ता वितरण होणार नाही. त्यामुळे या 4 अटी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 9 लाख बहिणी परत एकदा वगळल्या जाण्याची शक्यता आहे आणि कोणत्या बहिणी वगळल्या जाणार असल्याने आता कोणत्या बहिणींना कोणता नियम लागू झालेला आहे, लाडकी बहीण आता परकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या ज्या 4 नियम आहेत त्या 4 नियमांच्या माध्यमातून आता पडताळणी होणार आहे. तर पहिला आहे टॅक्स. तुमच्या घरात जर कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे. 2.5 लाखाच्या उत्पन्नाची सुद्धा पडताळणी अखेर चालू होत आहे. नोकरीची जी आहे त्या आणि इतर योजना या सुद्धा अटी त्यामध्ये आहेत. त्यामुळे या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला यातून पात्र अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे 9 लाख महिला ज्या आहेत पुन्हा एकदा अपात्र करण्याची जी मोहीम आहे ती आता हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने या 4 नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. हे 4 नियम महत्त्वाचे ठरणार आहेत. या 4 नियमांमध्ये ज्या महिला बसल्या असतील त्यांना 12वा हप्ता आला असेल, 13वा आला असेल, 14वा आला असेल. परंतु काही महिलांना सर्व क्लिअर असताना सुद्धा बऱ्याच महिलांना पैसे येत नाहीत. त्यांना काय करायचं? त्यांना आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. दुसरं काम करायचं आहे, DBT ऑन करून घेणं गरजेचं आहे. तुमचं अकाउंट होल्ड असेल तर ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि तुमचं अकाउंट अपडेट जे आहे ते करून घ्यायचं आहे. आधार अपडेट करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर अकाउंटला लिंक करा. कारण तुमच्या मोबाईलवरती मेसेज आल्यानंतर तो तुम्हाला पोचला पाहिजे. काही महिलांना पैसे येऊन पडत असतात परंतु त्यांना माहीतच नसतं की आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि त्या आम्हाला सांगत असतात की आम्हाला सर पैसे येत नाहीत, आम्हाला हप्ता आला नाही. परंतु तुमच्या खात्यात आलेला आहे हे सुद्धा चेक करा. कारण कोणत्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. तुमच्या खात्यात पैसे आल्यानंतर तुम्हाला मेसेज आला पाहिजे. त्यामुळे सर्व क्लिअर करून घ्या. तुम्हाला पैसे 100% येणार आहेत. लाडक्या बहिणींना आता महत्त्वाचे 4 गिफ्ट वाटपसुद्धा होत आहेत. या 4 गिफ्टच्या माध्यमातून महिलांना मोठं पैशांचं सुद्धा वितरण होत असतं आणि महत्त्वाच्या वस्तूंचं सुद्धा वितरण होत असतं. त्यामुळे हे 4 गिफ्टसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या आहेत ते 4 गिफ्ट? कोणत्या 4 गिफ्टच्या माध्यमातून काय लाभ दिला जात आहे? चला तर पहिलं गिफ्ट महिलांसाठी स्पेशल असणार आहे. कारण 4 जे गिफ्ट आहेत त्यापैकी पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना सबसिडी दिली जात असते. 3 गॅस मोफतचे जे वितरण आहे त्याची 2490 रुपये अखेर जमा करण्यात आलेली आहे. तुमच्या खात्यात जमा झालेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर जमा होत नसतील तर त्यासाठी काय करायचं ते तो सुद्धा आपण सांगूयात. 3 गॅसचे जर पैसे तुम्हाला पडत नसतील, पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे,
गॅस बुकिंग करायचं आहे. ऑनलाईन तुम्ही गॅस बुकिंग करून घ्या, तुम्हाला तरच सबसिडी मिळणार आहे. पहिलं काम केलं. दुसरं काम तुम्हाला करायचं आहे, गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे सेटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस KYC करून घ्यायची. त्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्याच्याशी जोडून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हे 2490 रुपये जमा होतील. अन्यथा तुम्हाला 2490 रुपये जमा होणार नाहीत. 830 रुपये असे 3 गॅसचे पैसे हे तुमच्या खात्यात येत असतात. पहिलं गिफ्ट महत्त्वाचं आहे, कारण याच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना लाभ होत आहे. आणि दुसरं गिफ्ट जे असणार आहे ते पिंक रिक्षा योजनेमार्फत आता दुसरा टप्पा 10,000 रिक्षा अजून महिलांना वाटप केल्या जाणार असल्याने आता महिलांच्या परत एकदा पुन्हा अर्ज चालू होणार असल्यास आणि त्याच अर्जाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात महिलांना पिंक रिक्षा योजनेमार्फत रिक्षा दिल्या जाणार आहेत. दुसरा टप्पा लवकरच चालू होणार आहे. त्याचे अर्ज चालू झाल्यानंतर आपण तुम्हाला लवकरच सांगणार आहोत. स्वतः रिक्षा चालवण्यासाठी महिलांना आता पिंक रिक्षा योजनेच्या मार्फत आता महिलांसाठी परत एकदा 10,000 रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि 1 वर्षात 3 गॅस मोफतचं वितरण अखेर तुम्हाला झालेलं असेलच. तुमच्या खात्यात आले का नाही, चला जाणून घेऊयात. महत्त्वाची अपडेट, गणेशोत्सव आणि गौरीपूजनच्या निमित्ताने महिलांना 14वा हप्ता वाटप केला जाणार आहे का, आणि तो कधी होणार आहे, कोणत्या खात्यात महिलांच्या कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत. चला तर, महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि महिलांना 14वा हप्ता जो आहे तो आता महिना उलटून गेला तरी पडलेला नाही. त्यामुळे किती तारखेला हे पैसे येणार आणि याविषयी महत्त्वाची अपडेट आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार, कोणते जे जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांच्या यादी समोर आलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते जाणून घेऊयात. पहिला जिल्हा आहे रत्नागिरी, दुसरा आहे रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, इकडे अहमदनगर आहे, सातारा आहे, इकडे सांगली आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, बीड आहे, जालना आहे, बुलढाणा आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, लातूर आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली, गोंदिया आहे आणि वाशिम आहे, हिंगोली आणि परभणी, जळगाव पण आहे. या जिल्ह्यांमध्ये आता 14व्या हप्त्याचं जे वितरण आहे ते होणार आहे. त्यामुळे 14वा हप्ता सणानिमित्त महिलांच्या खात्यात आजपासून यायला सुरुवात होणार आहे. आनंदाची बातमी आहे, कारण महिलांना 14व्या हप्त्याची ओढ लागलेली होती. 12वा आणि 13वा हप्ता मिळालेला होता, परंतु ज्या महिलांना 13वा हप्ता जमा झालेला होता त्यांना आता 14वा हप्ता लगेच त्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे त्या महिलांच्या खात्यात वितरण होणार असल्याने महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. त्यामुळे महिलांना आता 14व्या हप्त्याचं वाटप जे आहे ते आज आणि उद्या आणि परवा 3 टप्प्यात वितरण केलं जाणार असल्याने महिलांना हे पैसे आज, उद्या आणि परवा 3 दिवस होणार आहेत. त्यामुळे हे 1500 रुपये तुमच्या खात्यात आता 3 दिवसात 100% येणार आहेत. आपण ज्या डेट देत असतो त्याच डेटला पैसे वितरण केले जात असतात. त्यामुळे या 3 दिवसात तुमच्या खात्यात 100% पैसे खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत आणि 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे आणि ही अपडेट सर्व महिलांपर्यंत शेअर करायची आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच लेटेस्ट अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.